पुन्हा कन्याकुमारी लोकल. आता तुम्हाला असं वाटत असं नाही नगर ते सगळे येडे कार्यकर्ते रिक्षा घेऊन चालले का डायरेक्ट कन्याकुमारी. माझ्या मावश्या पण इतक्या डेंजर आहे, रेल्वे बिल्वे सोडून ते लोकल गाडीत पण बसत नाही. म्हणून त्यांच्या रेल्वेचं नियोजन करून त्यांना रेल्वेत काय काय असतं ते नीट समजून सांगितलं. कारण माझ्या मावश्या पण इतक्या डेंजर आहे, रेल्वेमध्ये घुसल्या जसं आपण एसटी मध्ये सीट पकडतो तसं रेल्वे सीट पकडते. आणि तसं पाहायला गेलं तर माझ्या काही मावश्या इतक्या डेंजर आहे ना, आल्या खिडकीतूनच सीटावर पाण्याची बाटली टाकतात आणि म्हणतात ही सीट माझी. म्हणून त्यांना आमच्या यात्रा कंपनीच्या ग्रुपचे सर्व यांनी नीट समजून सांगितलं, कारण बसल्यावर हाजा नको. एवढ्या सगळ्या मावश्या पाहून आमच्या काही कार्यकर्त्यांना टेन्शन आलं. त्यांना म्हणलं थांबा, तुमच्या टेन्शनचं औषध आहे माझ्याकडे. ते म्हणले काय, मी म्हणलं 90. ते म्हणले अरे म्हणलं चहाची 90. सगळ्यांची 90 घेऊन झाली. आणि दुसरा माझ्या मावशीचा पोरगा म्हणजे गोट्या. मी पाहिलं असतं याने निघल्यापासून जी पिशी खांद्यावर घेतलेली शेवटपर्यंत काय पिशी सोडायला तयार नाही. आणि मी याला वरतून विचारलं पिशीत काय येतं, तो मला वरतून करून म्हणतोय कांदे. आपले ट्रेन यायचा टायमिंग झाला, सगळ्या मावशांना म्हणलं घ्या बाचकी आणि चला स्टेशनला. माझ्या काही मावशांनी इतक्या डेंजर बॅग आणल्या होत्या, त्या बॅगाला चाक होते हाताला धरून वाढायचे. मनात म्हणलं आपलीच बॅग अशी बोकांडे घेऊन चालावं लागेल. माझ्या काही मावशा इतक्या डेंजर आहेत, चालता चालता पण रस्ता कुठं पण चुकात. म्हणून आम्ही गोटू शीटला एका ठिकाणी उभं केलं, म्हणलं सगळ्या मावशा इकडे पाठव, कारण एक जरी चुकून तरी मावशी हरवली तरी सगळ्या मिळून मोकार राडा घालते. म्हणून म्हणलं रिस्क नको, काम प्रॉपर करा. आता तशा काही मावशा ए तुकडीत होत्या आणि काही मावशा बी तुकडीत होत्या. आणि ए तुकडी बी तुकडी करायचं कारण पण असं, म्हणून सगळ्या मावशा एकत्र आल्या तर मोकार राडा घालते, म्हणून 2 तुकड्या केल्या. तर हे आमचे कार्यकर्ते ए तुकडी घेऊन डायरेक्ट कन्याकुमारीसाठी रवाना झाले. म्हणून ट्रेन जायच्या यांना मी सांगितलं हातबीत काय ट्रेनच्या बाहेर काढू नका, डोकं काय बाहेर काढू नका, लय मम्मीला त्रास देऊ नका. एवढं बोलून आमचे कार्यकर्ते म्हणले ओके आणि कन्याकुमारीसाठी मार्गस्थ झाले. त्यांना वाटत लावून मी लगेच स्टेशनच्या बाहेर बी तुकडे आणायला गेलो. बी तुकडे घेऊन मी पुन्हा एकदा स्टेशन मध्ये दाखल झालो. फिरायला जायचं म्हणल्या मावशी एकदम उडी होत. आता तुम्हाला पण असं वाटत असं नाही पहिल्यांदा फिरायला चाललंय काय. ह्या मावशांनी अख्खा भारत उलटा पालता घातलाय आतापर्यंत. स्टेशनवरती पोहोचल्या सगळ्या मावशांची हजेरी घेतली आणि बी तुकडी घेऊन डायरेक्ट कन्याकुमारीला मी पण मार्गस्थ झालो. ट्रेन मध्ये नीट बसलो नाही, त्याच्या एका कार्यकर्त्याचा फोन आला. ट्रॅफिक वाला नाही, कंडक्टर नाही गाडीला आमच्या. मनात म्हणलं अरे माठ्या ट्रेनला टीसी असते, कंडक्टर नसते. इथं माझं असं झालं होतं, एक वेळेस सोबत मी गाडवा आणलेली परवडली असती, पण असे येडे मित्र नको. तेवढ्यात बॅग उचकली, म्हणलं नशीब घरच्याने दात घासायला कोलगेट तरी नाही, तर चालता चालता रेल्वेच्या पट्टीला दात घासावं लागले. दात घासून झाले, म्हणलं पहिला पोटा पाण्याचा विषय मार्गी लावला. आम्ही नाश्ता करत होतो, पण समोरचा माठ्या कोण आहे काय माहिती, दिवसभर बाळातीन बाई सारखं झोपून राहिला होता. एकतर त्याला धड मराठी पण समजत नव्हती. त्याला मराठीमध्ये म्हणलं बिस्लरच्या बाटल्या घेऊन रेल्वेमध्ये